जे कोल्हापूर आहे, पुराण कालामध्ये त्याचं नाव करवीर असं आहे। करवीर वाशिनी महालक्ष्मी असंही आपण तिला म्हणतो। सतीच्या अवयवापैकी या ठिकाणी तिचे नेत्र पडले असा पुराणामध्ये उल्लेख आहे। म्हणून या स्थानाला फार मोठं असं विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। हे जे मंदिर आहे महालक्ष्मीचं हे पश्चिममुखी आहे। चारी दिशांना मोठे मोठे कोट आहे, चारी दिशांना दरवाजे असून मुख्य महाद्वार पश्चिमेकडे असून तिथून आत करण्याचा त्या ठिकाणी आत प्रवेश करण्याचा दरवाजा आहे। सर्वप्रथम गणेशजींचं आपल्याला दर्शन होते, तिथून बाजूला गेल्यानंतर भगवान भोलेनाथजींचं दर्शन आहे। त्यानंतर मुख्य गाभारा देवीची वज्रमिश्रित रत्नशिळेची मूर्ती असून 4 हातांची ती मूर्ती आहे। त्या मूर्तीचे 4 हात आपण मात्र पाहू शकतो। पहा, आपण जर महाराष्ट्र दर्शन करण्यासाठी कधी निघाला, महाराष्ट्र दर्शन करत असताना महाराष्ट्रातल्या अनेक देवदेवतांची मंदिरं पहा। मोगलांनी आक्रमण करून विशेष करून महाराष्ट्राला दृष्ट लागली नसती कोणाची। महाराष्ट्राला एकचदा ग्रहण लागलं ते अफजल खानाचं। त्याने इतके मंदिरं उद्ध्वस्त केली बाबा। तुम्हाला माहिती नसेल, पंढरपूरचा विठोबा, या पंढरपूरच्या विठोबावर सुद्धा त्याची दृष्टी पडली होती। पण त्या काळी पंढरपूरचे विठोबाचे एक पुजारी, त्यांचं नाव आहे प्रल्हादजी बडवे, त्यांना कळालं, माहिती कळाली, अफजल खान नावाचा एक राक्षस महाराष्ट्रावरती चाल करून आलेला आहे। हिंदू देवदेवतांची मंदिरं उद्ध्वस्त करत करत तो त्या ठिकाणी येतोय आणि त्याची नजर आता पंढरपुरावरती पडलेली आहे। त्यांनी काय केलं बाबा ऐका, पंढरपूरच्या विठोबाला उचलून आपल्या घरी आणलं, एका वस्त्रामध्ये लपेटून पांडुरंगाला आपल्या घरी सुरक्षित जागी लपवून ठेवलं आणि पांडुरंगाची मूर्ती ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी एका हत्तीची मूर्ती बसवली। दगडाचा तो हत्ती होता। आता या अफजल खानाने ज्या वेळेस गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला, प्रत्येक देवतांची मंदिरामधल्या मूर्त्या फोडत फोडत तो आलेला होता। आता त्याला पंढरपूर त्याला उद्ध्वस्त करायचं होतं। म्हणून त्याने ज्या वेळेस पंढरपूरच्या या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्याने त्या हत्तीलाच देव समजून त्या हत्तीची मूर्ती फोडली। म्हणून आजही तुम्ही जर का पंढरपूरला गेलात तर गाभाऱ्याच्या बाहेर त्या ठिकाणी तुटलेल्या अवस्थेमध्ये, फुटलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला त्या हत्तीची मूर्ती दिसेल। असं आहे। गोपाल कृष्ण भगवान की जय, जगदम्बा भवानी माता की जय।